नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड भूषण, कोकण रत्न, कवी, साहित्यिक, लेखक, प्राध्यापक LP पाटील यांच्या उपस्थितीत कवी संमेलन रंगले। कर्जत येथील कॉम्रेड गोपाळ शेळके सातत्याने 43 वर्ष कर्जत येथे साजरा करीत आले आहेत। आयुष्यभर ते भगतसिंग यांची विचारसरणी आपल्यात रुजवून सामाजिक सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे विचार कोकण रत्न, रायगड भूषण, कवी, लेखक, प्राध्यापक LP पाटील यांनी मांडले। कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत शहासने यांनी करून अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले। सूत्रसंचालन जनार्दन सताने यांनी सुरेख केले। प्रकाश पाटील यांनी मोहनलाल चंद्रकांत पाटील, मोहनलाल पाटील कलाकारांनी पानिपत या विषयावर सुंदर नाटिका करून प्रेक्षकांना आनंद दिला। कवी, लेखक, गझलकार सुभाष कटकदौड आणि कवी नग पाटील ज्येष्ठ साहित्य सेवक म्हणून मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। किरवली गावातील 51 ज्येष्ठ नागरिकांना शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन गौरवण्यात आले। सेय झालेल्या मुलीचाही विशेष सन्मान करण्यात आला। कर्जत येथील सर्वोत्कृष्ट साई मंगल भव्य सभागृहात प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत रेखीव नियोजनात संपन्न झाला। निमंत्रित कवींचे संमेलन कवी मच्छिंद्र म्हात्रे, जनार्दन सताने आणि ज्ञानेश्वर वाडविले यांनी अतिशय रंगतदार केले। जिल्ह्यातील 53 कवींनी सहभाग घेऊन सामाजिक आणि वीरांचे बलिदान या विषयांवर कविता सादर केल्या। कवयित्री रेखा कोरे, भारती ढाकवळ, चंद्रकांत पाटील, अनंत भोईर, प्रकाश राजोपाध्ये, मारुती बागडे, दिलीप पाटील, सतीश शेळके, महेश बार्शी इत्यादींनी 53 कविता सादर केल्या। गोपाळ शेळके यांची हार्ट अटॅक, मच्छिंद्र म्हात्रे यांची त्याग, चंद्रकांत पाटील, अस्मिता, साहित्यरत्न, रायगड भूषण, कवी, लेखक, विचारवंत, प्राध्यापक LB यांच्या मराठीचा अभिमान इत्यादी कवितांनी कार्यक्रमाची उंची वाढवली। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी अरुण म्हसकर, कर्जत। मान्यवरांचे आभार। सन्मानमूर्ती कार्यक्रमाचे आयोजक अयोध्येश मर्यादा पुरुषोत्तम विश्वविद्यालयाचा प्रकाशन इतिहास मागे वळून तू पहा जरा, इतिहास मागे वळून तू पहा जरा, हिंदा मातेच्या पुत्राने केलेला भीम पराक्रम। मनातील नेताजी असा कसा रेहा नेता, मनातील नेताजी असा कसा रेहा नेता, ज्याने हिंदूंना देव, शिखांना गुरु आणि मुसलमानांना इस्रायला लागला। तांदूळ्या लेकीला विसरले, जन्मदात्रीलाही राम राम, तांदूळ्या लेकीला विसरले, जन्मदात्रीलाही राम राम केले। हिंदूच्या स्वातंत्र्य संग्रामी माझ्या नेताजी माताच्या स्वातंत्र्य समता बंधुता। मित्रांनो, आपण मला वाटतं इथे सर्वात नागरिक आहोत आणि आगरी लोकांचा सोय पाहिजे रोग काय आहे माहितीये? दारू। पण आतापर्यंत आपण कुणच नाही याच्यावर विचार करत। बघा तुम्ही, प्रत्येक गावात दरवर्षी 4-5 लोक तरी नवतरुण दारू पिऊन मरतात। आपण काय करतो? काहीच नाही करू शकत। आज दिनांक 21 मार्च शनिवारी रात्री 9 वाजतापासून 12 वाजेपर्यंत हा काव्यपाठ व काव्य मैफिलीचा बहारदार असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि प्रचंड उत्सुक अशा श्रोत्यांच्या भव्य गर्दीमध्ये हा कार्यक्रम रंगलेला आहे। याची आपण झलक पाहू शकता की कवितेवर किती प्रेम असावं गावकऱ्यांचं, ह्याचं एक चांगलं उत्तम उदाहरण आहे। आणि अशी कविता रातोरात रंगलेली आहे। या ठिकाणी माननीय KP पाटील सर, निवृत्त प्राचार्य, माननीय चंद्रकांत पाटील सर, निवृत्त प्राचार्य, कविवर्य लवेंद्रजी मोकल, कविवर्य हिरवान पाटील, कविवर्य निरंकार पाटील, कविवर्य आर्या जोजे आणि मान्यवर ग्रामस्थ यांच्या अतिशय उत्स्फूर्त अशा या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगलेला आहे आणि खरंच लोकांनी पण कौतुक केलं आहे। आणि तुम्हाला हा सगळ्यांना महाराष्ट्रभर मी व्हिडिओ पाठवणार आहे। आपण प्रत्यक्ष हा व्हिडिओ पाहताय आणि छोट्या मुलांनी देखील या ठिकाणी उत्स्फूर्त कविता केल्या आहेत, त्यांचं देखील कौतुक, अभिनंदन। धन्यवाद सर।